नमस्कार. श्री स्वामी समर्थ. पारनेर तालुक्यातील महिलांकरता कोणते कार्य करण्याची तुमची इच्छा आहे? प्रथमतः माझ्या तालुक्यातील सगळ्या सुज्ञ मतदार बंधू भगिनींना माझा मनापासून आणि हृदयापासून नमस्कार. महिलांसाठी खरं तर खूप काही योजना करण्याचं आमच्या डोक्यात होतं. छोटे छोटे उदबत्तीचे कारखाने असतील, मेणबत्तीचा कारखाना असेल, प्लास्टिकच्या पिशव्या तयार करण्याचा कारखाना असेल, सुपा औद्योगिक वसाहतीत म्हणजे MIDCत आमच्या सुप्याच्या खूप काही करण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी मला महिलांना एक विनंती करावीशी वाटते. आपला तालुका हा पुरोगामी विचारांचा तालुका आहे आणि आपण सगळ्याजणी आज लोकांसमोर दिसतो किंवा निवडणुकीसाठी उभं राहतो किंवा त्याला सामोरं जातो. यासाठी आपण आपल्या आदर्श अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले ह्या नक्कीच असल्या पाहिजेत. त्या नसत्या, त्यांनी आपल्यासाठी जर काही केलं नसतं तर आपण आज कुठेही या पटलावर दिसलो नसतो. म्हणून त्यासाठी त्यांना पण माझा मानाचा मुजरा. त्याच्या पुढे जाऊन मी असे सांगेल की सावित्रीबाईंनी जे काही केलं आपल्यासाठी, त्यासाठी महात्मा फुलेंचं पण फार मोठं योगदान आहे. जेव्हा महिला काही करण्यासाठी घराच्या बाहेर जाते तेव्हा तिला जो त्रास सहन करावा लागतो, बरेच लोक विचित्र काही कमेंट्स करतात, बोलतात, पण त्यालाही न डगमगता ते सगळं जुगारून आपण आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला लोकांनी एवढी मोठी संधी दिली आहे, देणार आहेत. थोडंसं मी प्रथम माझ्याबद्दल तुम्हाला सांगते. 1992 साली जिल्हा परिषद आमचा गट पारनेर जो गट आहे तो महिलांसाठी राखीव झाला होता. त्यासाठी मला त्याच्यात निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. तसं माझ्या माहेरी राजकारणाचं काही जास्त संबंधच नव्हता. मी इकडं आवटी परिवारात जेव्हा आले तेव्हा मला राजकारणातलं सगळं बाळकडूच मला इथून मिळालेलं आहे. एकतर माझे सासरे भास्करराव आवटी 52 ते 62 या तालुक्याचे आमदार होते. माझ्या सासूबाई या गोवा मुक्ती संग्रामात स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. त्यामुळे कोणतंही काम करताना घराण्यात जर संस्कृतीचा आणि संस्काराचा जर वारसा असेल तरच आपण काम करू शकतो असं मला वाटतं. जेव्हा 92ला मी सभापती म्हणून निवडून आले, जिल्ह्यातील पहिली महिला सभापती होण्याचा मान मला मिळाला. त्याच्यानंतर मला साहेबांविषयी एक बोलावं असं वाटतं. त्याच्यानंतर प्रत्येक कामासाठी जिल्हा परिषदमध्ये जावं लागतं, प्रत्येक अधिकाऱ्याकडे जावं लागतं. ते जाण्यासाठी आपण जर काही वाचलं किंवा थोडासा जर अभ्यास केला तरच आपण आपले प्रश्न त्यांच्यासमोर मांडू शकतो असं मला वाटतं. सुरुवातीला मला असं वाटायचं आपण त्यांच्यासमोर जाऊन बोलू का नाही, बोलू शकू का नाही, आपल्या तालुक्यातले प्रश्न मांडू शकू का नाही असं मला खूपदा माझ्या मनाला यायचं. पण मी तुम्हाला काय केलं सांगू का? पहिल्यांदा मी आप्पा बळवंत चौकात कॉन्टिनेंटल बुक स्टॉल होतं, तिथं गेले आणि वेगवेगळे चरित्र म्हणा, वेगवेगळे पुस्तकं म्हणा, जेणेकरून आपण ते वाचल्यानंतर आपले विचार प्रगल्भ होतील. आणि माझ्या प्रत्येक भाषणात महिलांसाठी मला हेच सांगावं असं वाटतं, तुम्ही वाचाल तरच वाचाल. आणि वाचाल म्हणजे कसं, तुम्ही जेव्हा मनापासून एखादी गोष्ट ऐकता, वाचता आणि ती तुमच्या जेव्हा मेंदूपर्यंत जाऊन धडकते तरच तुम्ही लोकांसमोर कॉन्फिडेंटली किंवा आत्मविश्वासाने जाऊ शकता. लोकांनी कोणताही प्रश्न आपल्याला विचारल्यानंतर तेवढं आत्मविश्वासाने उत्तर द्यावं लागतं, त्यांच्याशी बोलावं लागतं. मी प्रत्येक वेळेस सांगते की काम झाल्यानंतर, मी असं म्हणणार नाही की महिलांना काम नाही, महिलांना घरात खूप काम आहे, मी पण त्यातूनच जाते. काम झाल्यानंतर दुपारचा जो वेळ असतो, आपल्या घरात येणारं वर्तमानपत्र जरी रोज आपण वाचलं तरी खूप काही शिकायला मिळतं. जिल्ह्यात काय घडामोडी झाल्यात, तालुक्यात काय घडामोडी झाल्यात ह्याचा अभ्यास आपल्याला करायला मिळतो. आणि मग आपल्या घरी आल्यानंतर लोक असतील, आपले कार्यकर्ते असतील, आपली जनता असेल, त्यांचे प्रश्न आपण मनापासून समजून घेऊ शकतो आणि मग त्यांच्या प्रश्नांचे उत्तरं कसे मांडायचे आणि त्यांचं पूर्णत्वास कसे न्यायचे हे आपण शिकतो. त्यासाठी महिलांना मी सांगत असते, रोज 101 वेळा ओम हे आपल्याकडं असलं पाहिजे, ओंकार म्हटले पाहिजेत. त्यासाठी ओम असं म्हणून चालणार नाही. तो जेव्हा तुमच्या हृदयापासून आणि निघतो आणि तो जेव्हा आपल्या ब्रेनपर्यंत जाऊन पोहोचतो, त्याचे जे व्हायब्रेशन आहेत हे आपल्याला आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात. हे मला नंतर सगळं हळूहळू एक शिकायला मिळालं. त्यासाठी मी ह्या आवटी कुटुंबाची आणि आवटी परिवाराची खरं तर मनापासून आभारी राहील. महत्त्वाचं म्हणजे साहेबांची
मी सभापती झाल्यानंतर कधीतरी साहेब माझ्या ऑफिसमध्ये यायचे, मी उठायचे आणि मला असं वाटायचं की त्यांनी माझ्या खुर्चीवर बसावं. पण त्यांनी मला एकदाच सांगितलं, लोकांनी तुला ती खुर्ची दिलेली आहे, तुला सगळं शिकायचं आहे, तुला सगळं करायचं आहे, मी त्या खुर्चीवर बसणार नाही, परत मला कधीही त्या खुर्चीवर बसायला सांगू नको. अधिकारी एखादी समजा माझ्या जर ऑफिसला किंवा माझ्या चेंबरला आले तर साहेब निघून जायचे. साहेब म्हणायचे नाही, तुला म्हणता आलं पाहिजे, तुला बोलता आलं पाहिजे. म्हणजे त्यासाठी हा अभ्यास आपण आपला शिकावा लागतो, लोकांचं ऐकून किंवा असं होत नाही. आपण शिकलं तरच आपण लोकांचे प्रश्न सोडू शकतो. हे महिलांसाठी तुम्ही उद्योगधंद्याचा प्रश्न मांडलात, तो साहेबांना आता आपण ह्या 2024च्या निवडणुकीला उभं केलेलं आहे, अपक्ष म्हणून उभे आहेत. साहेबांचं काम करण्याची पद्धत पूर्ण जिल्ह्याला नव्हे, महाराष्ट्राला नव्हे, तालुक्याला तर आमच्या ज्ञातच आहे. अभ्यास कसा करावा ते, आणि ते लोकांपर्यंत केलेलं काम. एखादा माणूस जर आमच्याकडे काम घेऊन आला तर पहिल्यांदा ते म्हणतात की त्या कामासाठी तुम्हाला गावातून लोक तुमच्याबरोबर का नाही आले, तुम्ही लोकांना घेऊन या, लोकांनी मला सांगू द्या. मग तो आज हा रस्ता सांगितला की साहेब उद्या त्या रस्त्यावर नक्की जाणार, आणि तो रस्ता का झाला नाही आणि तो का होणार नाही, तो कशात बसवायचा, हा साहेबांचा अभ्यास. मी आता ही आमची जवळपास माझी 92ची जिल्हा परिषद, साहेबांची 85ची पहिल्यांदा विधानसभा निवडणूक, माझी 92ची निवडणूक, नंतर माझी परत 97ची जिल्हा परिषदेची निवडणूक, 2002ची साहेबांची जिल्हा परिषदेची निवडणूक, 2004ची साहेबांची आमदारकीची निवडणूक, 2009ची आमदारकीची निवडणूक, 14ची निवडणूक, 19ची निवडणूक आणि आता 2024. इतक्या निवडणुकांना आम्ही तालुक्यात सामोरं गेलेलो आहे. का तर जनतेवरचं आमच्यावर असलेलं प्रेम आणि साहेबांचा अभ्यास, एवढं मी बोलू शकेल. जास्त झालं का, तुम्ही काटछाट करा. हां. पारनेर तालुक्यातील तरुणांनी उद्योगधंद्यात प्रगती करावी यासाठी काय सुचवा? प्रथमतः मुलांनी जे काही आपल्याला काम करायचं त्यासाठी त्याचं ज्ञान घेणं किंवा त्याच्यासाठी एक डिग्री घेणं खूप आवश्यक आहे. आणि ते मला कुठेतरी थोडं मागं पडल्यासारखं वाटतंय. डिग्री यासाठी मी म्हणेल की तुम्हाला ITIच्या एखाद्या क्षेत्रात जायचं आहे, कोणतंही काम असेल, MIDC फिटरचा असेल किंवा छोटा मोठा कारखाना पण बिचारे मुलं काढू शकतात. त्यासाठीचं जे काम आहे, त्यासाठीचं जे शिक्षण आहे ते घेणं गरजेचं आहे. आणि ते झाल्यानंतर ग्रॅज्युएशन करूनच आपण त्या क्षेत्रात उतरावं किंवा काहीतरी आपण आपल्या घरासाठी आणि आपल्यासाठी करावं, असं मी नवीन माझ्या तरुण मुलांना एक आव्हान करेल. MIDC मध्ये रोजगार उपलब्ध व्हावा ही अनेक तरुणांची इच्छा दिसते, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? महत्त्वाचं म्हणजे MIDC जरा एकतर सुपा MIDC जी आहे ती साहेबांच्या प्रयत्नानंतर आणि त्यावेळेला जे मुख्यमंत्री होते त्यांच्या प्रयत्नामुळेच आपल्याला सुपा MIDC मिळालेली आहे. त्यासाठी आमच्या तालुक्यातले बाकीचे आमदारही होऊन गेले, त्यांचा पण त्यासाठी मोठा पुढाकार होता. बाबासाहेब ठुबे असतील, नंदकुमार झावरे असतील, वसंतराव झावरे असतील आणि आत्ता माझे मिस्टर 15 वर्ष आमदार होते, विजयराव आवटे असतील. ह्या लोकांनी MIDC येण्यासाठी जे काम केले ना ते खरोखरच तुम्हाला मी शब्दात नाही मांडू शकत, सांगू नाही शकत. त्यासाठी जे काम करावं लागतं, आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक मुलाला काम मिळालं पाहिजे आणि आपल्याच तालुक्यातला मुलगा तिथं काम करायला गेला पाहिजे, ह्यासाठी ही MIDC होती. आता मी त्याच्याविषयी जास्त काय आता तुमच्याशी बोलणार नाही, वेळ आल्यानंतर आपण हे सगळे प्रश्न बोलूच. पण आता जे काही MIDC चाललंय ते सगळ्या तालुक्याच्या लोकांच्या विरोधात आहे असं मला वाटतं. तालुक्यामध्ये दहशतीचे, भीतीचे वातावरण होत आहे असे बोलले जाते, याबद्दल काय वाटतं? सांगू का, आपण एक जास्त बोलण्यापेक्षा लोकांनी स्वतःचे डोळे उघडे ठेवलेले आहेत. स्वतःच्या डोळ्यांनी लोक बघतायत आणि जे लोक संस्कारातून तयार होतात, संस्कृतीतून तयार होतात, त्यांना जास्त काही सांगायची गरज नसते. त्यामुळे त्या दहशतीविषयी मी जास्त काही बोलणार नाही. लोकांनी आपलं बघावं काय चाललंय ते आणि त्याच्यातून लोकांनी काहीतरी निर्णय घ्यावा असं मला वाटतं. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल काय वाटते? 2019ला साहेबांचा पराभव झाला. 19 नंतर सगळे एकत्र येऊन मुख्यमंत्री झाले.
नंतर आपल्या महाराष्ट्रावर खूप मोठी आपत्ती आली करोनासारखी, त्याच्यात ते सगळं आपण सगळ्यांनी उपभोगले. त्याच्यात जो त्रास सगळ्यांना झाला, मला सांगा, आज महिनाभर आपण घराच्या बाहेर जाऊ शकत नव्हतो. तेव्हा जे काही लोक, चांगले लोक, तरुण मुलं आपल्यातून निघून पण गेलेले आहेत. तर ही आपत्ती आल्यामुळे थोडंफार काम करायला वर खाली झालं असेल, मी नाही म्हणणार नाही. पण नंतर जी खिचडी झाली, खिचडीच म्हणेल मी त्याला, सगळ्यांनी मिळून ह्याची जिरवायची, त्याची जिरवायची, ह्याला उपमुख्यमंत्री करायचं, त्याला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचायचं, हे सगळं खरं तर महाराष्ट्रालाच आवडलेलं नाही आहे असं मला वाटतं. तुम्ही सगळ्यांना एकूणच काय आवाहन कराल या 1900 निवडणुकीच्या निमित्ताने? नाही, खरं सांगू का, आमचा तालुका हा पुरोगामी विचारांचा तालुका आहे. आमच्या तालुक्याला सेनापती बापटांची कर्मभूमी आहे, पाराशर ऋषींची जन्मभूमी आहे, हजारे अण्णांसारखे आणि पद्मश्री पोपटराव पवारांसारखे आदर्श आमच्या तालुक्याला मिळालेले आहेत. तर ह्या तालुक्यात काम करत असताना आपण त्यांना डोळ्यासमोर ठेवून जर काम केलं तर हा जो सगळीकडे चाललेला जो भ्रष्टाचार आहे तो संपला जाईल. आणि तो संपावा, ज्यासाठी लोक आपल्याला 5 वर्षासाठी जेव्हा निवडून देतात तेव्हा लोकांच्या मनातील भावना ओळखून त्यांचे प्रश्न काय आहेत ह्याचा जर सखोल अभ्यास केला तरच तुम्ही विधानसभेत तुमचे प्रश्न मांडू शकता असं मला वाटतं. खरं तर मी आमच्या तालुक्यातील जनतेला विनंती करेल, तुम्ही 2004ला साहेबांना निवडून दिलं, 2009ला दिलं, 2014ला दिलं. आमच्या ह्या तालुक्याची एक परंपरा होती की 2 टर्म नंतर आमदार होऊ शकत नाही. 2 टर्म आमदार राहिलेले आहेत. 3 टर्म तुम्ही साहेबांना निवडून दिलं, तो इतिहास झाला. आणि साहेब 3ऱ्यांदा विधानसभेत गेले. आता मी माझ्या तालुक्यातील लोकांना असं आव्हान करेल, तुम्ही असा इतिहास करू शकता तर ह्या 2024च्या निवडणुकीला पण अपक्ष म्हणून विजय भास्करराव औटी यांना पुन्हा विधानसभेत पाठवावा आणि इतिहास घडवावा ही माझ्या तालुक्यातल्या माझ्या सुज्ञ मतदारांना मनापासूनची विनंती राहील. उद्योगधंद्यात प्रगती करावी यासाठी काय सुचवाल? तरुणांसाठी मी कृषीपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय यामध्ये जाऊन प्रगती करावी असं मला वाटते. आमच्या तालुक्यात मी ठिकठिकाणी जेव्हा जाते तेव्हा तरुण मुलं मला यातच काम करताना दिसत आहेत, डेअरीमध्ये काम करताना दिसत आहेत. आमच्या तालुक्यातील एक मुलगी श्रद्धा ढवण हिने पण याच खूप मोठं काम केलं आहे. मी मध्ये वाचण्यात आलं माझं, मी प्रत्यक्षात पाहायला जाऊ शकले नाही, पण मला वेळ मिळाल्यानंतर मी नक्की जाईल. पण एक मुलगी एवढं हे काम करू शकते ही आमच्या तालुक्यासाठी फार उल्लेखनीय बाब आहे असं मला वाटतं. आणि तेच सगळ्या तरुणींनी आचरणात आणावं आणि त्यांच्यासारखं काम करावं असं मला वाटतं. तुम्ही सगळ्यांना काय आवाहन कराल या निवडणुकीच्या निमित्ताने? चालू ठेवलं. या निवडणुकीच्या निमित्ताने मी सगळ्यांना, माझ्या मतदार बंधू भगिनींना सगळ्यांना एकच विनंती करेल, प्रथमतः आपण सुखी आणि समाधानी राहिलं पाहिजे, तरच आपण सकारात्मक ऊर्जा घेऊन जगतो. जय आणि पराजय हे आयुष्यात येतात, संकटे येतात जातात, त्याच्या मागे फारसं न जाता आपल्याला आपल्या जनतेसाठी काय करता येईल ते केलं पाहिजे. ह्यासाठी मी साहेबांसाठी एक मुद्दा ह्या ठिकाणी मांडेल. 19ला आमचा पराभव झाल्यानंतर साहेबांनी जेव्हा आपली जनता किंवा आपल्या तालुक्यातील लोक एखाद्या माणसाला सेवा करण्याची संधी देतात तेव्हा त्यांना सेवा करण्यासाठी 5 वर्ष साहेबांनी दिले. साहेबांनी शांत राहिले. साहेबांचं एक आहे की कोणाच्या कामात लोकांनी जेव्हा त्यांना एक संधी दिलेली असते त्या कामात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसावा, त्यांच्यावर दडपण येईल असं कोणतंही काम नसावं, हे साहेबांचं एक धोरण आहे आणि ते सगळ्यांनाच फार मनाला भावतं. त्यामुळे साहेबांनी शांतपणे सगळ्यांना काम करून दिलेलं आहे. पण लोकांचा आग्रह असतो, साहेबांनी पुन्हा एकदा ह्या तालुक्यातील जनतेच्या आग्रहामुळं अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. पारनेर तालुक्यातील महिला आणि शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मिटावा यासाठी साहेबांचा जो दृष्टिकोन आहे पठारावरती पाणी नेण्याचा, त्याविषयी काही सांगा. पूर्वी
जेव्हा अहिल्याबाई होळकरांची जी संकल्पना होती, प्रत्येक गावात बारव असायची, विहीर, त्याच्यातून पाणी आणावं लागायचं. नंतर आपण वेगवेगळ्या डॅममधून नळ योजना करून प्रत्येकाच्या दारात नळ नेलेला आहे. पण तरीही आमचा तालुका हा दुष्काळी तालुका म्हणूनच ओळखला जातो, पारनेर तालुका. तर साहेबांचं असं एक मोठं ध्येयधोरण आहे, जेव्हा गप्पांच्या ओघात जेव्हा पाण्याचा प्रश्न निघतो तालुक्याचा, तेव्हा पठार भागावर साहेबांचं पाणी नेण्याचा फार मोठा मानस आहे. ते पठार भागावर पाणी नेत असताना त्याच्या जोडीला सोलर प्लॅन्ट आपल्याला कसा करता येईल आणि शेतकरी वीज भरण्यापासून कसे मागे राहतील. म्हणजे वीज भरणं ही शेतकऱ्यांसाठी सुद्धा फार मोठी गोष्ट आहे, की शेतकऱ्यांचं उत्पन्न आपण सगळं पाहतोय, त्याच्यातून हे वीज बिल हे सगळं शेतकरी भरू शकेल का नाही. त्यासाठी सोलर प्लॅन्टद्वारे सगळ्यांना शेतीला पाणी पुरेल आणि सगळ्यांच्या महिलांच्या दारात सुद्धा पाण्याचे नळ येतील. हा एक साहेबांचा मानस आहे. तो सगळा पूर्ण करण्यासाठीच साहेबांच्या डोक्यात आणखी बऱ्याच योजना आहेत, खूप योजना आहेत. हे तर एक मी पाणी प्रश्न म्हणून तुम्हाला सांगितलं. तर हे करण्यासाठीच मी तुम्हाला आव्हान करणार आहे ह्या निवडणुकीच्या निमित्ताने, की पुन्हा तुम्ही साहेबांना तुमचे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत पाठवा, ही तुम्हाला मनापासून विनंती. या तालुक्यातील माझ्या सगळ्या सुज्ञ मतदार बंधू भगिनींना, युवक युवतींना आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मनापासून विनंती करते, येत्या 20 तारखेला विजय भास्करराव औटी यांना निवडून देण्यासाठी त्यांच्या रिक्षा या समोरील बटन दाबून आणि कोणत्याही भूलतापांना बळी न पडता त्यांना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, ही विनंती मी तुम्हाला करते. या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.